इथे बघा मी घेतलेला आहे खलबत्ता. खलबत्त्यामध्ये आपण हे सर्व बारीक करून घेणार आहे. 4 ते 5 घेतले आहेत मी लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि छोटासा आल्याचा तुकडा. आणि आपण हे बारीक करून घेणार आहोत. दरदरी तसं आपल्याला करायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही. हे बघा साधारण आपलं बारीक झालेलं आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस वापरायचा आहे 1 चमचा. आणि लिंबाचा रसही नसेल तर तुम्ही इथे चिंचही वापरू शकता. बघा आता हे आपलं झालेलं आहे वाटून. दरदरी जसं वाटायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही. हे साधारण 1 छोटा चमचा आपलं तयार झालेलं आहे. हे बघा आता आपण दुसरी तयारी करूया. मी ते एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये घातलंय तेल. त्यानंतर इथे 1 वाटी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे. त्या अगोदर यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी कोकम घेताना आपल्याला धुवून घ्यायची आहेत. मी धुवून घेते कोकम धुवून घेतलेली आहेत आणि ती मी 4 टाकलेली आहेत. आणि ते आपल्याला व्यवस्थित यामध्ये कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून त्याची टेस्ट येईल. त्यानंतर ठेचा घेतलेला आहे. एक प्रकारचा आपण ठेचाच बनवलेला आहे, तो टाकला आपण 1 चमचा. तोही कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून टेस्ट ही आपली व्यवस्थित या रेसिपीमध्ये पदार्थामध्ये लागेल. आपण करणार आहोत जवला. आता मी जवला हा साफ करून भाजून ठेवलेला होता, त्यामुळे तुम्ही पहिला जवला घेताना भाजून घ्यायचा आहे थोडासा आणि तो पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे. आता पाण्यामध्ये आपल्याला 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जी घाण असेल ती पूर्ण निघून जाईल. 4 ते 5 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा जवला. आता इथे आपण 1 चमचा मालवणी मसाला टाकलेला आहे. तुमच्या रोजचा वापरायचा जो मसाला असेल तो टाकला तरी चालेल. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि धुवून घेतलेला जवला. हा ठेचावाला आपण जवला करणार आहोत. एवढा भन्नाट लागतो आणि नक्की चवीला छान लागतो. ही रेसिपी नक्की एका माझ्या मैत्रिणीने मला शेअर केलेली, ती मी दाखवत आहे तुमच्यासाठी खास. तर नक्की हा जवला अशा प्रकारे करून बघा आणि कसा झाला तो कमेंट करून नक्की सांगा. भन्नाट अशी ही चव लागते. तर नक्की हा प्रकारे जवला बनवून बघा आणि कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. झटपट आपला जवला तयार होतो कारण आपण हा जवला पहिला भाजून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी बघा सुकट केलेलं म्हणजे भूमी सुके भाजून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवायचे आहेत, नंतर भाजायचे आहेत आणि त्याच्यात मीठ मसाला आणि थोडासा लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर टाकायचे. आणि ज्वारीची भाकरी जवला बरोबर ज्वारीची भाकरीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक प्लीज करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तसंच बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि नक्की पुढचे येणारे व्हिडिओ पाहायला विसरू नका. बाय बाय फॅमिली.